जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरुवा तो हा विठ्ठल बरुवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरुवा ओ हा माधव बरुवा ओ हा विठ्ठल बरुवा ओ हा माधव बरुवा तो हा माधव बरुवा तो हा विठ्ठल बरुवा तो हा विठ्ठल बरुवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरुवा तो हा विठ्ठल बरुवा सर्व सुखाची आगर बापर महादेवी वर सुखदाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी मला विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाची आगर बापर कुमादेवी मारा तो हा विठ्ठल बरुवा तो हा माधवा बरुवा सर्व सुखाचे आगर बापर महादेवी बहरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरुवा तो हा माधवा बरुवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरुवा तो हा माधवा बरुवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरुवा तो हा माधव बरुवा तो हा विठ्ठल बरुवा तो हा माधव बरुवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम आजी आसो हे जीवावी माझी आस हे भावी माझी आसो हे जीवावी माझी आस जन्म जन्मे तुमचा दासो जन्म जन्मे तुमचा दासो जन्मो जन्मी तुमचा दास जन्मो जन्मी तुमचा दास जन्मो जन्मी तुमचा पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार
वारीच कोणी हरी वारीच कोणी हरी संत संग सर्व काळ संग सर्व काळ संत संग सर्व काळ संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ 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 आ चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान आ चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका मागे मागे निदान मागे निदान तुका मागे निदान पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी वारी चुकोने दी हरी हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी पार खुमा जय जय भोमा चला चला बोला कुंडली वरदा हरी विठोर श्री ज्ञानदेव हेच व्हावे माझे आस हेच व्हावी माझी आस जन्मी तुमचा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान पंढरीचा वार करे वारी चुकोने दी हरी श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संताची माता चरणावर साष्टांग हे करी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मनोजवम आरोततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठमातात्मजवानयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय
कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी जोडितो कथे काळी जोडितो कथे अपन आशा बेजवानी अपन आशा बेजवानी करा जोडितो कथे काळी करा जोडितो कथे अपन आशा बेजवानी अपन आशा आता नमो रंग भूमिका भे होते कीर्तने लोका ताल मृदंग श्रुते देखा तया नमन दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्याचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति जगी को ऐसा भगवा श्री रावला जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्म झाला आज आहे ज्याची अजरामर कीर्ती नमस्कार माझा शिवछत्रपती मूर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांच केलिया स्मरण होय सकळा विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता हेच व्हावी माझी आस हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुमचा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून दी हरी विठ्ठल विठ्ठल महाराज
लाभावी माझी आस जन्मोजन्मी तुमचा दास पंढरीचा वार करी वारे चुकोने दी हरी प्राप्त पुरुषोत प्राप्त सेवेचा परिहार मुझे पुण्य पावन सुसंस्कृत सुशिक्षित पारमार्थिकाची नगरी मौजे नामदेव नगर कंसात आरणे या नगरीमध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र प्रारंगणामध्ये चालत असणारा हा वार्षिक नेमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्षे नवावे दिवस 7वा या 7व्या दिवसाची आलेली अल्पशी कीर्तन रूपी सेवा सेवेचं पुष्प माझ्यासारख्या अज्ञानी बालकाच्या पदरात पडलेलं आहे आणि म्हणून या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य देहनिवासी सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगत उद्धारक श्री तुकोबाराय यांचा गोड असा 4 चरणाचा सर्व वारकऱ्यांच्या पाठातला अभंग आहे। देवाच्या समोर तुकोबाराय अंतःकरणातली इच्छा प्रगट करायलेत पण प्रगट करण्याचं माध्यम मात्र आज मागणीचं माध्यम आहे। विठ्ठल आस या शब्दाचा अर्थच इच्छा। आस म्हणजे काय तर आस म्हणजे इच्छा। तुकोबाराय देवाच्या समोर इच्छा प्रगट करायलेत। इच्छा आमच्या मनामध्ये काही शंका आहेत। जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर इच्छा प्रगट करायलेत। आमच्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंकेचं निरसन करणं हे आज या व्यासपीठाचं कर्तव्य आहे। महाराज पहिली आमच्या अंतःकरणातली शंका आहे जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर इच्छा प्रगट करायलेत। आज या शब्दाचा अर्थ इच्छा आहे। आमच्या सर्वसामान्य लोकांच्या अंतःकरणामध्ये पडलेली एक शंका आहे तुमचा देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतोय का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो। तुकोबारायनं हात वर करून सांगितलं तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसी विठ्ठले भक्त राखे पायापासी दुर्जनासी संहारी इच्छा पुरवी मनोरथ। जशी इच्छा भक्तानं केली तशा प्रकारची इच्छा पंढरपुरातल्या मालकानं पूर्ण केली। तुकोबाराय बोलले याला काही पुरावा आहे का? हो जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट। जशी भक्ताने इच्छा केली कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव। पुराणाचा पुरावा आहे का? हो याला पुराणाचा पुरावा आहे। सर्वसामान्य तुमचा आमचा जर विचार केलाच एका ताटात बसून जेवणारा मित्र असू द्या रोज एका गाडीवर 2 व्हीलरवर फिरणारा मित्र असू द्या एका हॉटेलात चहा पिणारा मित्र असू द्या जीवाचा जिवलग सखा मित्र असू द्या त्या मित्राची तुम्ही एकांतात भेट घ्या आणि त्याला म्हणा अरे आपल्या गावामध्ये नाटक आहे आणि त्या 3 तासाच्या नाटकामध्ये माझी तू बायको होशील का? होय म्हणील का? बर बायको व्हायचं म्हणल्याच्या नंतर दाढी मिशा काढावं लागतंय लुगडं नेसावं लागतंय। शास्त्र असं सांगतंय
जे पुरुष होऊन जन्माला येते ते लुगडं घालते त्याला 7 जन्म देव लुगडंच निसवितय. विठ्ठल त्याचं काम त्यानं करावं महाराज. कोणाचंही काम कोणी करू नये, त्याला बंधन आहे. ऐकून सुद्धा मित्र घेत नाही, ऐकून सुद्धा महाग सरकत आहे. आणि आवसाना एवढी लावून देत नाही होत मित्र. बायको पात्र करायला तयार होत नाही. पात्र जीवाचा जीवलग सखा मित्र. पुढे बोलून जातो. काम्यक वनामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये सुभद्रेची इच्छा झाली. वाचा पुराण. सुभद्रेची इच्छा झाली. द्वारकाधीशाच्या लक्षात आलं न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्याला सांगावं लागत नाही, त्याला ऑटोमॅटिक कळतंय. दुसऱ्याच्या गंजीच्या पेंड्या उपसून आणून आपल्या मसळाला टाकलेल्या गावाला माहिती व्हायच्या नाहीत, पण त्याला माहिती आहे महाराज. त्याच्यापासून लपून काही राहतच नाही, त्याला माहिती आहे. त्यानं जाणलं. अर्जुनावर इतकं प्रेम होतं देवाचं महाराज. ज्ञानोबारायनं वर्णन केलंय 2 अध्यायात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे गा. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. भेटते असं काही नसतंय मला. कधी कच बिवार बळावं लागतंय कधी. पण पिकलेलं जे लोणचं आहे, मुरलेलं जे लोणचं आहे ते चवदार असतंय. महाराजांचं प्रमाण आहे. अर्जुनाची घोडी धुतले अनंते. त्या अनंतानं काय केलं? अर्जुनाच्या घरी घोडे धुतले. घोडे त्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं. कशामुळं? त्याला द्वारकेत करमत नव्हतं म्हणून. हे सगळे काम केले. का केले? तर हे भक्तावर असणारं देवाचं अतिविशेष प्रेम. प्रेमाचे 3 प्रकार आहेत. सामान्य प्रेम आहे, विशेष प्रेम आहे आणि अतिविशेष प्रेम आहे. सामान्य प्रेम देवाचं तुमच्या आमच्यावर आहे. चाले हे शरीर कोणाचे असं ते कोण बोलवितो हरिविन. तुम्ही कीर्तनाला आलात का आणले? कसं आहे आता बोला की. आलेत का आणलंय? आलात का आणलंय? आलात. यायचं बळच आपल्याकडं नाही हो.
मला मामा सकाळी एकानं 8 वाजता फोन केलता आरणीतून, कवा शिक येणार राव. सकाळी 8 वाजता. म्हणलं का हो, काय राव. म्हणलं काय झालं. गेल्या वर्षी नामदेव नगरच्या कीर्तनाला इती जाती ते झाली, त्याच्यावर आताची इती जाती डबल. मग अहो लयच ऐका वाटाले आवाज. बर 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 बर. मी काय तेवढा फुगलो नाही, फुगायसारखं आता काय राहिलं नाही. बर येतो 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 8 वाजेपर्यंत येतो संध्याकाळी. बर 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 या 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 तुला फोन. आणि मग 8 वाजता मी इथं आलो. जाणीव ठेवावं लागतंय. मी 8 वाजता त्याला फोन लावलो. कुठाव. म्हणला रानात आहो. कस काय काय सांगायचं म्हणला महाराज. 3:30 म्हशी सोडल्यात. 6 वाजता कोटेकडे आणल्या बांधायच्या म्हणल्या. जी म्हशी जी उधळल्यात का नाही म्हणताव. म्हशी सापडणार. मी म्हणलं कधी सापडत्याल. मला तुमची कीर्तनाची आरती झाल्यावर. एवढा दृष्टांतात कुणी गुंतायचं नाही, फक्त त्याचा सिद्धांत लक्षात ठेवायचा. ज्याला दिवसभर घोकलंय की त्या निवळीच्या बुटखंडीचं कीर्तन ऐकायचं. दिवसभर घोकलंय, दिवसभर घोकलंय, त्याला मंडपात आणून बसवायचंय का तिकडच वावरानं म्हशीच्या माग पळवायचंय. कोणाच्या हातात आहे. बोला की देवाच्या. मग आलात का आणलंय. हा शब्बास. कोणी बायको ना. नाही आणायचं काम तीच करत आहे, बसवायचं काम ते करत आहे. बसल्या बसल्या पुल्ल्याला गोदाडी द्यायला तीच लावतय. बसून सतरंजीच्या द्वारे उपसायला तीच लावतोय. देखवी ऐकवी एक नारायण. मी खोट सांगा ना माफी असायचे. इथं ताईसाहेब होते का बसलेल्या. त्यांच्या अंतकरणात लई इच्छा होती माय त्याचं कीर्तन ऐकायचंय आपल्याला. पण काय करावं, त्या देवानं त्या लेकराला रडविलं. गेल्या उठून घातला. सगळ्या 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 क्रिया ती करतोय. आपुलिया बाळे नाही मी बोलाचा. आपुलिया बाळे नाही मी बोलाचा. आपुलिया बाळे नाही मी बोलाचा. आपुलिया बाळे नाही मी अज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. कबड्डी बघावं लागते. मांजरासारखं जीवन असं माणसाचं महाराज.
कुठून हे बाळून दिलं तो पायावरच पडाव विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले सगळ्या 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 क्रिया कोण करतय देव करतय देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये त्याला सांगावं लागत नाही अर्जुनाच्या अंतःकरणातली इच्छा त्यानं जाणली माझ्या अर्जुनाच्या अंतःकरणात सुभद्रेची इच्छा झाली आहे मग अर्जुन माझा प्रिय भक्त आहे अर्जुनाच्या अंतःकरणातली इच्छा मला पूर्ण करायची आहे जगाचा मालक द्वारकेचा राजा भगवान श्री कृष्ण सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण केली ऐका तुका म्हणी पुरवी शंका धरायचीच नाही फक्त इच्छा करून बघायची एक जण म्हणला महाराज चट 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 का बर वाजविता म्हणलं पकवाजा मला थाप देत नाही म्हणून कशाला त्याच्या नादी लागायची आपली थाप आपल्या पण वाजवायची पण ती थाप स्वरात असावी लागते विठ्ठल विठ्ठला भगवान परमात्मा भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करत आहे याच्या पुढे जाऊन बोलतो जशी इच्छा करील तशी पूर्ण करत आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा रंगत रंगत यशोदेच्या महलात आले यशोदा माय मंथन करीत होती मंथन घुमा 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 वाजती रे रे त्याचा नादर साळ रे घुम 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 असा डेरा ते वाजू लागलाय हे रंगत रंगत यशोदा माईच्या जवळ आलंय आणि यशोदा माईचा हात धरला हात हात यशोदेनं विनंती केली सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथन बाळा माझ्या करू दे रे मंथन विनंती केली विनंती कृष्ण राहे रे मुगला सांगेल त्या बाजूला कृष्ण राहे रे मुगला सांगेल त्या बाजूला उशीर झाला रवी स्वर्ण गोविंदा उशीर झाला रवी स्वर्ण गोविंदा कृष्ण राहे रे मुगला द्या बाबूला राहे रे मुगला सांगेल द्या बाबूला याला म्हणा पकवा जेव्हा जोबर टाळे एक बरा नाही तर उगा आमच्या नशिबाला दुखतय खूप दुखतय खूप माग बी नन पुढे बी जाऊ दे छान आणि तुम्ही बी भजनाय ना अजिबात ताण घ्यायचा नाही तुम्हाला वाटते का हेली काही कळतंय आता आपण काय म्हणलो मी इकडे काय बी म्हणू द्या तुम्ही फक्त नाना नानी ठोकून तुम्ही गप बसलाव तुम्ही जर गप बसलाव तर ही नीट बसत नाही ते ही बसून कोण एकाला चिमटे घेते हे चल ती म्हणा काय
अरे ह्यांचाच मिळणार इथं काय करायचंय बसून. मग मी इकडं कृष्णा राहे रे उगला म्हणलं की तुम्ही तिकडं ठोकून रूप पाहता म्हणायचं. ते म्हणते काय भारी म्हणाली तर फक्त आपलं मत फुटू द्यायचं नाही. आणि आपलं मत फुटलं की ग्रामपंचायत दुसऱ्याच्या हातात गेली. विठ्ठला बागुल प्रकरणात महाराजांचं द्रुपद आहे. नामदेव महाराजांचं धावतार देवाचे सांगितले त्याच्यातलं हे द्रुपद आहे. कृष्णाला विनंती केली आहे. कृष्णा राहे रे उगला नाही तरी सांगेन त्या बागुला घुसळण्याशी उशीर झाला रवी सोड रे गोविंदा. ए गोविंदा कृष्णा कृष्णा रवी सोड माय वागा पिल्या जानू. मा वाघ सोड 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 विनंती करीत होती यशोदा. पण हे पोरग काही हात सोडत नव्हतं. प्रेमच तितकं कुणावर. लोण्यावर. यशोदेचं प्रेम कृष्णावर होतं पण लोण्यापेक्षा कमी होत. आणि तसं असतंयच. आता आम्ही लहान असताना कधीतरी माईला प्रेमानं म्हणावं माय ए माय साय दे की. माईनं म्हणाव मिशा येत नसत्यात. हे खरंय का खोटं. लहानपणी हा मागितलं नग 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 का पुन्हा मागायची सोडून दिली. बरं हे खरं किती खोट कित नाही सांगता येत. पण देत नव्हते महाराज. किती जरी 4 लेकर असले तरी बी पोर असले तरी माईनं साय द्यायची नाही. आणि 9 सायासनं झालेलं एक बी लेकरू असलं पोरग तरी त्याला साय द्यायची नाही. इतका जीव लय साईवर जीव. माझ्या गेलो कीर्तनाला मामा. मला कार्यकर्ते कालेचं कीर्तन सकाळी लवकर फोन लवकर या लवकर या लवकर या लवकर या. 9 वाजता मी गेलो हजर झालो. 9 वाजता म्हणलं कधी सुरू करायचंय. अजून दिंडी काढायची राहिली आहे. म्हणलं दिंडी मग इतक्या लवकर मला कशाला बोलवले. मला तुम्ही आलाव की गाव शांत राहते. हे रे गोबरू तुम्ही गावात आलाव की गाव शांत होतंय. कवा येले कुठवर आलंय कोणी विचारित नाही. बर 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 जाऊ द्या. दिंडी काढायला किती वेळ लागल. 2 तास लागते. आता 9 वाजले 10 आणि 11 वाजता कीर्तन सुरू होईल. म्हणलं बरं 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 जाऊ दे. आता आलंय तसं तर मला विदक्षिणाच घेऊन जायचे. रिकामा कशाला माघारी जाऊ. ठीक आहे हो द्या काढा दमानं दिंडी. मला बी लांब जायचे. संध्याकाळी रात्री लांबून आलोय. मग एक काम करा तुम्ही दिंडी काढूस तर मला कुठं तरी आरामाची सोय करा. मी थोडं लावून देतो. बर गावाच्या कडेला मोठं लच्चीचं झाड होतं. लय लोक हुशार माय बाप. गा 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 जावे त्याच्या वंशात तेव्हा हिली वाटतंय लय मजा असते काय कीर्तन करायची. रोज नवीच माणसं महाराजन रोज नवीच तरा. आपलं मांडायला गेले की टाळं खाऊन यावं लागतंय महाराज. अवघड आहे. वाटतंय तितकं सोपं फिरणं सुद्धा नाही महाराज. जीवावरची पोळी आहे. आता आम्ही चाललोत रस्त्यानं पण पुढून येणारा कसला येणार आहे मागून येणारा कसला येणार आहे काय माहिती आहे. एक बार कट हाणलाय पण कीर्तन करायचे होते म्हणून जगलोय. आता जर कट बसला मला आणि हे सांगता येत नाही. बरं येतंय सांगता. गेल्या वर्षीच्या सप्त्याला या मंडपात आमचे बापू हजर होते.
होते का नव्हते? आज क्षणोक्षणाला आठवण येते महाराज. वाचलं तरी का स्वप्नात तरी आपल्याला पुढल्या वर्षीच्या सप्त्याला बापू नसणार आहेत. बरं हे झालं बापूच. आपलं कसं आहे? आपलं बी तसंच आहे. गेलेल्या आयुष्याबद्दल भूतकाळ तुम्ही सांगाल पण भविष्यकाळ सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. या शरीर रूपी घराचं भाडं भरले तोपर्यंत घरात राहायला परवानगी आहे. भाडं संपलं ते मालक पसारा बाहेर येऊन असं हे बोलतोय. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर चलना पड़ेगा. हे काय गात्यातला अभंग नाही पण हे उग समजण्यासाठी आहे. नाही सांगता येत. सोय केली गावाच्या कडेला मोठं लच्चीच दिली बाज टाकून. महाराज म्हणलं काय पडा. म्हणलं बरं पडत. गेलं ते निघून. दिंडी काढून 11 वाजता दिंडी मंदिरात आली. आमची पद्मा भाऊ सारखी होते. चला भजनी मंडळ चला. बुटकांडी येऊन गावात थांबले आहे. चला 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 भजनी मंडळ. मी जिथं झोपलो होतो का मी त्याच्या शेजारी एक घर होतं. तिथल्या माईनं ते ऐकलं. माईकून पळतच आल्या. महाराज महाराज. म्हणलं काय माय उठा. म्हणलं उठलो. आली दिंडी मंदिरात. म्हणलं मग सुरू करते आता भजने. मग फ्रेश व्हा. फ्रेश बरस न हो. बादलीत पाणी आणून दिलं. पाय धुले हात धुले मस्त असं धुलं. बसलो निवांत. महाराज म्हणून काय चहा करू का. आता मी एवढा लाचराय होय करा म्हणायला. कशाला नादी लागू मी. करते करा. आणि मग चूल पेटविली. पातेलं ठुलो. त्याच्यात पाणी साखर पत्ती ओतलं. उकळू दिलं. मी उगच बाजूवर बसून बघालोय. ते उकळलं पाणी की ध्यानात आलं. मध्ये गेल्यान दुधाचं पातेलं आणलं. त्या दुधाच्या पातेल्यात तापलेल्या दुधावर अशी मोठी लट साय आलेली होती. ते बघून वाकडं केलं की ते साय पुढे आली. लोटले मागे. बघालोय मी. किती जीव बायाचा साईवर. बाबा बाबा बाबा. पुन्हा वाकडं केलं. 2-3 थेंब पडलं दूध. त्या साईचा स्वभाव आहे बुडतेचे पाय डोहाकड. एक बोलू का माफी मागून शब्द एवढा बोलतो. एखादा माणूस जर भजनामध्ये गावामध्ये मर्यादेच्या पुढे गुरगुर करायला तर समजायचं हे पायली भरून घ्यायला. त्याच्या नादी लागायचं नाही. बुडतेचे पाय डोहाकड. ते वाकडी आली पुढे साय लोटली माग. तिसऱ्यांदा बघून वाकडं केलं. 2-3 थेंब दूध पडलं. पुढे आलेली साय महाग लोटायला बाई गेली. गंमत अशी होती बाईच्या पुढल्या 2-4 खिडक्या पडलेल्या होत्या. फुकायला गेली. हवा नाही आली. असा रट्ट्या एक मधला 5चा ठोकळा निघाला. नीट पातीले. बाईनं तसाच कपान मध्ये खा. मी बघायलोय तसाच कालवीला. आणि ती चासुदी मध्ये होती. कवा जाऊ आणायला म्हणून तसंच कपात ओतलो की आल्या माझ्याकडे घेऊन. अय देवा महाराज
घ्या चहा. मी म्हणलो बाई 50 फुटाच्या टाकीहून मी हुडी हाणीन, पण तुझा चहा म्या प्यायचा नाही. म्हणजे येडाव का? म्हणलो काय झालं? तुमच्यासाठी घटबिंड्या दुधाचा केलाय. मी म्हणलो वर फुक चुलीत. किती जीव. यशोदेला 40 वर्ष झालत नंदाचं आणि यशोदेच्या लग्नाला महाराज, तर घरात लेकरू झालं नव्हतं. कृष्ण झालता कृष्ण. ते बी बदला बदल कोण. आता तो त्या इतिहासात आपल्याला जायचं नाही, पण त्या कृष्णाला महागल उठत होते. हात सोड, हात सोड. हे काय हात सोडीस ना. इतक्यामध्ये दारातून एक गवळण जात होते. त्या गवळणीचं नाव आहे राधा. नात्रांनी गोड वर्णन केलंय महाराज त्या गवळणीचं. वारी आणि कुंडल हाले, वारी आणि कुंडल हाले, डोळे मोडीत राधाचान. राधा माई जात होत्या. यशोदेनं पाहिलं. राधा काय मैया, अगं मला ही मंथन करू दे नाही. मग याला इथून उचल आणि तुझ्या घरी घेऊन जा. राधे राधे नेही श्याम सुंदरा. राधा म्हणजे 60 हजार वर्ष तपश्चर्या करून मिळत नाही. योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळसे 60 हजार वर्ष तपश्चर्या केली तरीही भेटत नाही. आणि याला नेहण्याची संधी आपल्या जीवनात आली आहे. नाही जाऊ द्यायची. घागर टेकली कडेवरची, आत गेली, कसं उचलून त्या 2 वर्षाच्या कृष्णाला काकाला घेतलं आणि राधा आपल्या मंदिरात आली, म्हणजे घरी आली. आतून दार बंद केलं. पुढे त्या 2 वर्षाच्या कृष्णाला बसवलं. माय पाणी आणायचं काम राहिलंय, तवर सौ भाकरी टाकून घ्यावं. त्या 2 वर्षाच्या कृष्णाला पुढं बसवलं. काठवट घेतली आहे, चुलीवर तवा टाकलाय, चूल पेटवली आहे, पिठाचं डबडं घेतलंय, त्याच्यातलं पीठ काठवटीत घेतली आहे आणि त्या काठवटीत पीठ चुरायले आहे. राधा अशी पीठ चुरायले आहे आणि ते पुढे बसून उगोच टुकू 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 राधेकडे बघाले. काय मनात राधेच्या इच्छा आली. कृष्णा, ए कृष्णा, अरे मला तुला बोला वाटायला रे. काय इच्छा आहे? मला तुला बोला वाटायलाय, पण तू 2 वर्षाचा आहे. तुझ्या बरोबर काय बोलावं? मला बोलायचंय. बोलण्यासाठी जरा मोठा होशील का? इच्छा केली. एका शेकंतातच चवळीची शेंग लांबावी असं लांबलो की 2 वर्षाचं होतं ते 8 वर्षाचं झालं. हे राधे बोल. राधेची शुगरच वाढली महाराज. का? आताच नंग होतं 2 वर्षाचं आणि लगेच 8 वर्षाचं झाले. माह्याला काही येत तर नसेल की बोल म्हणाले. आणि मग राधे बरोबर कृष्णाच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. एक अवस्था आहे आणि एक ब्रह्म आहे. इतक्यामध्ये अवस्थेला बाधा आणण्याचं काम विकल्प नावाचा नवरा करतोय. विकल्प नावाचा नवरा दारात आलाय, दार बंद आहे आणि आत कुणीतरी बोलतय. कान लावला. 8 वर्षाच्या त्या विकल्प naवाच्या नवऱ्याच्या कानावर येऊ लागला. आणि मग राधे, ए राधे, राधेनं ऐकलं आणि त्या 8 वर्षाच्या कृष्णाला विनंती केली. ए कृष्णा, काय पहिल्यासारखा 2 वर्षाचा हो? कृष्ण म्हणजे गांजा वडून आलीस का? राधे तुला काही कळतंय? अगं लहानाचं मोठं होतंय का, पण पुन्हा मोठेच लहान होता येत नाही. का होतंय? काळ्याच्या पांढऱ्या होत्यात का पांढऱ्याच्या काळ्या होत्यात? कसं आहे गणित? काळ्याच्या पांढऱ्या होत्यात, पांढऱ्याच्या काळ्या होत नाहीत. वर बडून करावे लागते पालिश करून. ह्याच्या पुढे जाऊन बोलतो. गेलेलं लहानपण पुन्हा मिळत नाही. गेलेले दिवस गेलेच. बरोबर की? का होता येत आहे?
नाही होता येत. बालातून तरुण झालं पुन्हा बालपण नाही, आणि तरुणातून वृद्ध झालं पुन्हा तारुण्य पण नाही. एकदा बदललं रे बदललं, अवस्था बदलली की ती अवस्था पुन्हा मिळत नाही महाराज. राधे, सृष्टीचा नियम आहे, लहानाचं मोठं होत आहे पण मोठ्याचं लहान होता येत नाही. हात जोडले राधा पाय धरले. कृष्णा ए तसं करू नको रे बाबा, मी तुला शरण आलो. शरणांगता देव राखी, मी तुला शरण आलो रे. माझी लाज राख लाज. आणि मग पाय धरले राधेनं. एका सेकंदात महाराज 8 वर्षाचं पुन्हा रिटर्न 2 वर्षाचं झालं. मला कथा भाग सांगायचा नाही, याच्यातला सिद्धांत सांगायचा आहे. ज्या राधेनं इच्छा केली मोठा हो, मोठा झाला. आणि त्याच राधेनं इच्छा केली मोठ्याचा लहान हो, लहान झाला. तुका म्हणे पुरवी इच्छा. तुम्ही जशी इच्छा कराल तशा प्रकारची इच्छा पूर्ण करत आहे. पण इच्छा 2 प्रकारची आहे. एक इच्छा भगवंताची प्राप्ती करून देते, एक इच्छा महाराज नरकाच्या द्वारात नेऊन उभा करते. म्हणून सावध व्हा. नाथ महाराज म्हणले एक इच्छा नरकाच्या द्वारात नेते. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरक द्वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरक द्वारी. पाहू नका मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 असलं मंदिर पकवाजाला गुदगुल्याच होत्यात महाराज. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी. हो सावध होवनी भजनी लागा. देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. नाही तर बाया म्हणायच्या माय हे 7-8 वर्ष महाराज होता आणि आता वाग्या झालाय काय केवळ. अशी भानगड होऊ नये. हे वागीचे गाणे नव्हत, हे नाथ महाराजाचे प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणले ही इच्छा ही कशी आहे, मोकळी आहे. इच्छा मुरळी, तिच्यावर कुणाचा धाक नाही. आणि त्या इच्छेच्या पाठीमाग जर बुद्धी पळायला लागली तर ही काय करील, इच्छा या बुद्धीला नरकाच्या द्वारात नेऊन उभा करील. म्हणून तुम्ही एक काय करा, सावध व्हा. सावध होवोनी भोजनी लागा. होय भजनी का भोजनी. खरं सांगा बर काय काम करायला होत आपण सप्तेत. भजन करायला होत का भोजन करायला होत. पंक्तीचे फरकत घरी गुरायलेत. जे पंक्तीला नव्हते का ती देवळात कोंडो कोंडो. पंक्तीचं जर भोजन खाल्लंच, ऐका एवढी गोष्ट ध्यानात ठेवा, पंक्तीचं जर भोजन खाल्लंच तर त्या व्यक्तीला मंडपात येऊन बसावंच लागतंय. हे बंधन आहे, बंधन. पंक्तीचं खाऊन जर घरी झोपला का दुसऱ्या दिवशी घे तांब्या पोळ. पचत आहे का नाही पचत. महाराज म्हणले अन्न पंक्तीचं खाल्लंय तर मग त्याच्यासाठी भजनच करावं लागतंय. पंक्तीचं जर भोजन केलं तर भजन करावं लागतंय. का
ते भोजन राहत नाही महाराज, तो देवाचा प्रसाद होतो. देवाच्या प्रसादी करा रे भोजन, वाल कोण कोण अधिकारी. पावर 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 पावर. आणि म्हणून इच्छा करत असताना कोणते करा, भजनी लागा, भजनी लागा आणि देव करा कैवारी. त्या देवाला प्राप्त करण्याची इच्छा करावी. आज जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर उभा राहिले आणि अंतःकरणातली इच्छा हक्क रूपानं देवाच्या पुढे प्रगट करायलेत. तुकोबारायची काय इच्छा आहे देवाच्या समोर, तुकोबारायनं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलंय. हो हेच माझी व्हावी आस, हेच माझी व्हावी आस. हो हेची व्हावी माझी आस, हेच माझी व्हावी आस. हो सभावी माझी आशा, सभावी माझी आशा. हो सभावी माझी आशा, सभावी माझी आशा. हो हेच माझी व्हावी आस, हेच माझी व्हावी आस. हो हेच माझी व्हावी आस, हेच माझी व्हावी आस. हो सभावी माझी आशा, सभावी माझी आशा. हो सभावी माझी आशा, सभावी माझी आशा. जन्मोजन्मी तुझा दास, हो जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा करी. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. जन्मोजन्मी तुझा दास, तुझा दास. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुमचा दास, पंढरीचा वार करी. हरी तुकोरे हरी, हेच व्हावी माझी आशा, पंढरीचा वार करी, वारी तुकोरे विठोबार कुमार. दहा बजके 45 हो गई. 15 मिनिट आपल्याकडे फक्त शिल्लक आहे. तो खूप बरा इच्छा प्रगट करायला देवा. आस या शब्दाचा अर्थ इच्छा आहे. काय इच्छा आहे? जन्मोजन्मी तुमचा दास हेची व्हावी माझी आस. देवा हीच माझी इच्छा आहे. जन्म जन्मांतरामध्ये मला तुमचं दास्यत्व मिळावं. आस
ही इच्छा आहे, मागणी केली आहे, पण मागणी करत असताना हक्क वापरलाय हेची, दुसरं नगच, हेच 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 दुसरं नग. देवानं अनेक ठुलते तुकोबराच्या पुढं साधनं नव्हते का? तुकोबराच्या पुढं साधनं हो, मुक्ती घ्या, नुकते न हो, काय घ्या? मुक्ती घ्या, धन घ्या, संपदा घ्या. तुकोबारा म्हणल्या आग लागू दे, नलगे मुक्ती धन संपदा, संपदा नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संपदा नलगे मुक्ती धन संपदा. मला वाटलं कुठं कुळं घेऊन बांध सोडून पळून जात. हाय माप. आणि शहाण्या कुळ उकर्यानं वावर बघून कुळ हाणावं लागतं. जसं रान तसा कुळ. एवढाली गोटे आहेत वावरात, एवढाली, आणि शहाणावर उभा राहिला कुळवर. हा 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 गेला ते कुळवाला दगड अडकला, दांडी मुलीन बाग. गावाकडे जाताना बिगर नारळाचा बिगर बुक्या. म्हणून वावर बघून कुळव हाणावा, शहाण्या कुळवकरीचं लक्षण. अनेक गोष्टी तुकोबाराच्या समोर देवाने ठेवल्या होत्या. मुक्ती ठेवली होती, न लगे मुक्ती, धन ठेवलं होतं, न लगे संपदा. ते तुकोबारा होते क्यों? होय मामा, थोडंच ती बुटकांडी निवळी कर होती. घ्या म्हणलं होतं भागून. मोठा रट्टा होता एक. खोटं बोलायचं नाही, व्यासपीठ आहे महाराज, कशाला खोटं बोलू गोछाव. मामाला म्हणलं होतं घ्या भागून, घ्या. हाय 10-5 वर्ष झालं, 6-7 वर्ष झालं सेवा करावं होतं आम्ही, करू द्या कोणाला तरी. पण ते तुकोबारा होते, तुकोबारा. सोने रुपया मा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे एर वित्त तुमचे धन, ते मज मृत्यू के समान. धन ठेवलं होतं तुकोबाराच्या पुढं, धन. तुकोबारानं लाथांडी, न लगे मुक्ती धन संपदा. देव म्हणले मग ब्रह्मपद देऊ का? ब्रह्मपद. सरपंच पद देऊ का म्हणलं तर माणसं रात ना दिवस पळतात. सरपंच. ब्रह्मपद देऊ का? तुकोबारा म्हणले नको, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जणी जडो देशे. देवा मला ते ब्रह्मपद नको आहे, मला धन नको आहे, मला संपदा नको आहे, मला मुक्ती नको आहे. तुला द्यायचं असेल तर हे दे. काय? हेची व्हावी माझी आस, जन्मो जन्मी तुमचा दास. याला मागणारा चतुर म्हणावं.
नाही तर मागणाऱ्याला काय मागावं जर नाही कळालं तर मागणी व्यर्थ जाते. रस्त्यानं राजा चाललाय, राजा रस्त्यानं, आणि पुढे म्हशी आणायला एक जण गुराखी बी चालायले. मागून राजाचा रथ आला आणि काय त्याच्या राजाच्या अंतःकरणात त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न झालं की राजा रथातून उतरला आणि त्या म्हशी राखणाऱ्या गुराख्याच्या जवळ आला. हाय तात्या, तात्या, त्यानं असं माघारी, काय राजे साहेब, म्या तुमच्यावर प्रसन्न आहे, मला तुमची दया आली आहे, काय तुम्हाला पाहिजे असेल ते माझ्याकडे तुम्ही मागा, मी तुम्हाला देतो. आता ह्या गुराख्यानं जर अर्ध राज्य मागितलं असतं तरी राजानं दिलं असतं की, पण हे होतं 150. हे म्हणलं राजे शेताकडे चाललोय, म्हशी सोडल्यात, गाय छाप आणले, पण चुनीची डबी विसरली आणि तेवढी चुनीची डबी द्या. सरकिटा, तिरकिटा नाही, सरकिटा. अरे देणारा समर्थ आहे, देणारा उदार आहे, उदार, आणि देणारा स्वतंत्र आहे. पण मागणाऱ्याला जर काय मागावं नाही कळालं तर मागणी व्यर्थ जाते. आमचे महाराज दृष्टांत सांगायचे, राजे किती चतुर असावा मागणारा, किती चतुर असावा. भगवान शंकर परमात्मा पार्वती आई साहेब विमानानं आकाश मार्गानं जात होते. आकाश मार्गानं जाता जाता एक अरण्यात एक मंदिर आहे महादेवाचं. पार्वतीनं पाहिलं, त्याच मंदिरात एक आंधळ राहतोय. पार्वतीनं पाहिलं आणि भोलेनाथाला विनंती केली, मालक काय खाली बघा, मंदिर आहे माझं, त्याच मंदिरात एक आंधळ राहतंय. मग किती वर्ष झालं तुमची सेवा करायला, तुम्हाला पाणी घालायला, तुम्हाला फुलं वाहायला, तुम्हाला गंध लावायला, जरा दया करा, त्याला काहीतरी द्या. महादेव म्हणजे पार्वती चल बर का गपचूप, आंधळी लई चॅप्टर असते, चल. पार्वतीने हट्ट धरला, नाही जमात, नाही जमात, तुम्ही त्याला दिलं पाहिजे. उतरवलं. आता बायकोचं ऐकावं लागतंय, ऐकावं. महादेवानं ऐकलंय, रामानं ऐकलंय, कृष्णानं ऐकलंय, निवडीकर ऐकतय, पद्मा भाऊन काय ऐकू नये, ऐकावं. पद्मा भाऊन सुद्धा जरूर ऐकावं, जरूर ऐकावं. नाही ऐकण्यासाठी बंधन नाही, ऐकावं. पत्नीचं जरूर ऐकावं, शास्त्र तसं सांगतंय, ऐकावं. काही गोष्टी ऐकू नये, माय बापापासून वेगळं राहा म्हणलेलं जरूर ऐकावं. आणि कीर्तन भजनाला जावा, पट्टी द्या, सप्त्यात पंगत घ्या, ऐकू नये. महाराज म्हणले हिताचं ऐकावं. भोलेनाथाचा नाविलाज झाला, विमान ते उतरवलं मंदिरात. आंधळ्याच्या पुढं प्रगट झाले भोलेनाथ. आंधळ्या, जे कैलासातला भगवान शंकर आहे मी. बर 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 बर. महादेव म्हणले, हो मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आंधळ मनातल्या मनात विचार करायला, मी निवद खाऊन पाणी घातले, निवद खाऊन सेवा केली, कस काय प्रसन्न झाले असतील, कसं का होणार. बरं झालं संधी आली आहे, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, काय पाहिजे ते माग. पण आट घातली, डबल मागायचं नाही, एकाच वाक्यात काय मागायचं ते मागायचं. आंधळ म्हणलं, हो मागतो, पण 2 मिनिटं मला विचार करायला वेळ द्या. भोलेनाथ मला विचार विचार नाही, पटसरक्या बोल. इकडून पार्वतीनं ग बसवते म्हणे, आता अचानक असतंय वाय द्या यार. काय चालतंय बर, दिला. आंधळ डोळे झाकून विचार काय काय मागावा बाबा. डोळे मागितले आणि लग्नच नाही झालं तर काय इस्तो लावायचं का त्या डोळ्याला. काय बर
आणि डोळेच नसले तर काय करावं, काय करायचं, काय मागावं. हुशार होतं, बुद्धिमान होता आंधळ, बुद्धिमान. आणि बुद्धिमान लोक कुठं अडत नाहीत बरं, शक्यतो अडत नाहीत. उगा जाता जाता आपल्या दादाचा दृष्टांत आहे, संदीपान दादाचा, त्यांचा दृष्टांत आहे. बुद्धिवान माणसं किती चॅप्टर असतात. एक जण दाढी करायला गेलं न्हावेकर, दाढी करायला. ते विचार आपलं दाढी करायला उगच हे ना बसून गपचूप बसावं का, खुर्चीवरून बसून न्हाव्याला विचारायले किती वर्ष झालं तुम्ही दाढी करता. ते म्हणलं 40 वर्ष. बर बर बर, मग 40 वर्षात तुम्ही या अगोदर 40 वर्षात या अगोदर कधी तुम्ही गाढवाची दाढी केली का? हे काही विचार नाही का? गपचूप बसाव की शांत, काय करायचं नसलेल्या उठा टीव्हीनं विचारलं न्हाव्याला. ते न्हावी इतकं हुशार होतं, म्हणला 40 वर्षात पहिल्यांदा करायलोय. याला बुद्धिमान म्हणा. हे आंधळ चॅप्टर होतं म्हणा. एकाच वाक्यात मागायचं पण सगळ्या गोष्टी पूर्ण मागायच्या. डोळे उघडे, देणार देणार, हो देणार. काय काय पाहिजे? आंधळ सांगायलं, माझ्या नातवाचे पाय मला सोन्याच्या पाळण्यात दिसावे. बस, माझ्या नातवाचे पाय मला सोन्याच्या पाळण्यात दिसावे. नातू म्हणले की पहिलं ह्याची सोयरी खुडकावं लागलं. बोले ना त्याला आंधळीची, त्याच लग्न, त्याला पोरग, त्याची सोयरी आणि पुन्हा नातू. सोन्याचा पाळणा कुणाच्या बी घरी देता येत नाही. त्याला नगरीचा राजा केलं, नगरीचा राजा. आणि पुन्हा पाळण्यात पाय दिसावे दृष्टीने दिली. एकाच वाक्यामध्ये 3 गोष्टी मागितल्या. त्याला मागणारा चतुर म्हणावं. तुकोबाराय हुशार होते आणि तुकोबारायचं सुद्धा हे चातुर्यपणच आहे. देवाकडे विनंती केली, मागणी केली, मागणी. पण मागणी करत असताना देवाचा भ्रम होता की माझ्या डोक्यावर झालेलं भक्तीचं ऋण तुकोबारायला मी दिल्यानं माझं भक्तीचं ओझ कमी होईल. हे काय होती देवाच्या अंतःकरणातली इच्छा होती. देवाला वाटत होतं की दिलं एक बारकी आंदोलन मोडतय, दिलं एक बारकी मिटतय. देवाला तसं वाटत होत. पण तुकोबारानं अशी आडी मारली, तुला द्यायचंय ना तर हे दे, जन्मोजन्मी तुमचा दास. आता जन्म जन्मांतरामध्ये त्याची सेवा केल्यावर, त्याची भक्ती केल्यावर ऋण कमी होईल का वाढल? बोला की राव, देवाचा काय हेतू आता? कमी होईल. पण तुकोबाराच्या मागणीनं कमी झालं नाही, उलट देवाच्या डोक्यावरून वाढलं. याला मागणारा विठ्ठल. जन्मोजन्मी तुमचा दास हेची व्हावी माझी आस. हीच माझी इच्छा आहे. मला जन्म जन्मांतरामध्ये तुमचं दास्यत्व दास करून घ्या. आणि मग पुढच्या मागण्या आहेत. काय इच्छा आहे तुकोबारायची महाराज? पंढरीचा वार करी हेची व्हावी माझी आस. वारी चुकोने दी हरी हेची व्हावी माझी आस. संत संग सर्व काळ हेची व्हावी माझी आस. अखंड प्रेमाचा कल्लोळ हेची व्हावी माझी आस. चंद्रभागे स्नान हेची व्हावी माझी आस. इच्छा मागितली, इच्छा. पण ही इच्छा कशी मागितली? दान स्वरूपानं मागितली. तुका मागे हेची दान. आता इकडून उरपाट या कुंकुण, तुका मागे हेची दान. इकडून या, हेची व्हावी माझी आस. तुका मागे हेचे दान. जन्मोजन्मी तुमचा दास, तुका मागे हेचे दान. पंढरीचा वार करी तुका मागे हेचे दान. वारी चुकोने दी हरी तुका मागे हेचे दान. संत संगे सर्व काळ तुका मागे हेचे दान. अखंड प्रेमाचा कल्लोळ तुका मागे हेचे दान. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. ज्ञानेश्वर माऊली.
जन्मोजन्मी तुमचा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दी हरी संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दी हरी चंद्रभागी स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दी हरी क्षमासावी गोड गोड असं निवेदन आहे काही बघायचंच काम नाही महाराज सगळे तरुणच पोर आहेत तरुणच नाही तर आमच्या नशिबाला सगळे डंगरच पिकलेल्या मिशेचे नाही पण वय भजन करण्याचं तारुण्य पण आहे महाराज म्हणले वय झाल्याच्या नंतर पुन्हा भजनाच्या नादी लागायचं नाही थाईच बैसोनी कराई कचित्त आवडी अनंताळ वावा मरतेल पण कमरेच्या चाव्या सोडणार नाहीत नवीन एखादा पोऱ्या भजनाला यावा नवीन त्याला आल्या आल्या वाटते टाळगी हवा चाल म्हणावं पुढे हाणावं हे मुरलेलं असते आधी ते म्हणतो एवढा झपका मोठा असतोय का घरी एवढं आपल्याला मोठ्या आवाजात कोणी बोलत नाही हेच दर टाळ बघतोस तुझं भजन हा पुन्हा देवळाकडे येत नाही हे विशेष आहेत का माळा असतील नसतील काही नियम करत असतील न करत असतील तो विषय आपल्या कामाचा नाही पण सर्व एक मुठीनं एकजुटीनं अगदी प्रेमयुक्त अंतःकरणानं या सप्ताहाचं निवेदन आपण सर्व तरुण मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी करत आहात त्याबद्दल या व्यासपीठाच्या द्वारे आपल्या अंतःकरणापासून धन्यवाद दुसरे धन्यवाद मला वाटतं आता 5-6-7 वर्ष झाली असतील मी सेवा निरंतरपणे करतोय सप्ताहामध्ये 8वी आहे का म्हणजे 8 वर्ष झालं निरंतरपणे मला सेवा देतात सेवा करण्याची संधी देतात त्याबद्दल सर्व संयोजक मंडळी असतील सर्व भजनकरी मंडळी असतील सर्वांची व्यासपीठाहून अंतःकरणापासून धन्यवाद तसेच गोड 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 साथ केली तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारुळी आनंदी कोणी मोठं असतं कोणी लहान असतं कोणी ताराला पक्का असतं कोणी स्वराला कच्चा असतं हे 5 बोट सारखे नसतात बरोबर की जो लागतच नाही बायको गरीब असली की नवरा इचित्र असतंय आणि नवरा गरीब असला की बायको इचित्र असते जो लागत नाही मी सांगत नाही एक आहे एक नाही हा सृष्टीचा नियम आहे जिथं नाक आहे तिथं कलर नाही आणि तिथं कलर आहे नाक सरळ देतय नाक सरळ देतय आणि कलर डांबराचा भाव करतय आता आम्हाला गुर केलंय पण नाकात चपट केलं भेटाडावून ज्या लोकाला नाक बी सरळ राहू वाटतंय पुढल्या जन्मात मिळा वाटतंय आणि कलर बी गोरा मिळा वाटतंय त्याने एक काम करायचं पुढल्या वर्षी सप्त्याला निवडीकर आल्यावर त्याला सोन्याची अंगठी करून घालायचं नाही संन्याशाला गोसायला ब्राह्मणाला सुवर्ण दान करावं आणि सुवर्ण दान केल्यामुळं महाराज म्हणले निर्मळ कांती म्हणजे निरोगी सुंदर कनकदाने कांती निर्मळू चंदन दाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणिया गोड गोड असे भजन करी मंडळीत महाराज तुम्ही सर्वांना मिळून आमचे सुंबेचे गुरुजी असतील तसेच आरणी गावातले भजनी मंडळ असतील पलीकडच्या पाठीवरचे बापू आहेत तसेच अजून हे सर्व आप्पा आहेत तिकडे मामा आहेत आमचे गायनाचार्य माऊली महाराज सुंबेकर आहेत तसेच आमचे बया महाराज आहेत अजून कोंडचे आमचे गुरुजी आहेत तुम्ही आहे
हे सगळे भजनी मंडळ, या नामदेव नगरमधले भजनी मंडळ, सुभेचे चौबदार असतील, आणि विशेष करून माझ्याबरोबर आलेले ज्यांनी 19 तारखेची या व्यासपीठावर सेवा केली, हरिभक्तीपरायण आमची परमस्नेही परम आदरणीय मित्र डॉक्टर सदाशिव महाराज बिरजदार महाराजही उपस्थित राहिले. प्रेमाच्या संबंधानं महाराजांचे व्यासपीठाच्या द्वारे धन्यवाद राहिले. धन्यवाद. गोड 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 अशी माईक सिस्टम आपण लावली. तिकडे आमचे पद्मा भाऊ आहेत, आमचे भैयासाहेब आहेत, आणि कोणाचे माईक सिस्टम? मावळा मौला मला वाटलं मावळा मौला. मस्त मस्त, एक नंबर एक नंबर. एक बार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गोड 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 सेटिंग लावली. उचलून घ्या वाटाले पण आवरायचे नाहीत, काय करू. मस्त सेटिंग लावली. धन्यवाद राहिले. धन्यवाद. जी ज्याने आम्हाला फुकट लांब पळविले बरं का, ह्या दोघाला काही काम नव्हतं. नामदेव भाऊला आणि राहुल भाऊला खरंच तुम्हाला काम नव्हतं. काल आमची किती बेजार झाली महाराज, किती बेजारी. 350 किलोमीटर जायचं, कीर्तन करायचं, आणि पुन्हा 350 किलोमीटर महागारी घरी यायचं. का त्रास आहे? गाडी दुसऱ्याच्या हातात द्यायची नाही. गाडीवर ड्रायव्हर नाही, गाडी दुसऱ्याच्या हातात द्यायची नाही. हे बंधन पाळालो म्हणून त्रास व्हायलाय. हे तुमच्यामुळेच तिकडे आम्हाला लांब 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 जायची पाळी आली. जे गोड असं 7 दिवस यदा कदाचित पुल्ल्या सप्त्याला कुणी जर जाऊ नये, कोणी जाऊ नये, पण जर गेलंच तर जोपर्यंत नेट आहे नेट तोपर्यंत हे कीर्तन अजरामर आहे. बरोबर की नामदेव भाऊ? गोड असं नामाचा गजर हे यूट्यूब चॅनल गेले 7 दिवस झालं. हे सुद्धा परम भाग्य आहे तुमचं. ते आता जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. दुरुनी डोंगर साजरे त्या बाबाला मी 7 फोन लावलेत. माझ संग काल्याच्या कीर्तनाला चला की हाय हो तारीख. ज्यांचे वेटिंग लिस्ट माझी नाव आहेत, समजा तारीख भेटत नाही ज्यांचं, आणि ते व्यक्ती अशा सर्वसामान्य साध्या निवेदनामध्ये येऊन 7 दिवस झालं आपली सेवा करतायत. मला वाटतं हे काही ना काहीतरी मित्रप्रेमाचा संबंध आहे. बरोबर की? नाहीतर काय, पण त्याला बी क्वालिटीज पाहिजे की त्यांना सुद्धा क्वालिटी लागते. आणि म्हणून सगळं हे तसं काही वाद नाही म्हणून, पण हे सहज बोलालोय. तुमच्या प्रेमाच्या संबंधानं ते उपस्थित राहिलेत. त्यांचे या व्यासपीठाच्या द्वारे अंतकरणापासून धन्यवाद. तसेच मृदंगाची साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मृदुंग म्हणे राहुल महाराज परेट गोड 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 मृदंगाची साथ केली. आता तुम्ही मी एकमेकाला पुजलेले. जिथं वाग्या तिथं समोळ्या असतंयच आहे का नाही? ते दोन्हीची जोड असते. आता ह्या 8 दिवसात 2-4 वेळेस भेटी झाल्या महाराज. गोड गोड साथ केली. व्यासपीठाहून धन्यवाद. पुन्हा एकदा हे सगळे श्रोते म्हणजे तिकडं रोडवर बसले तर हे मध्ये बसले तर माझ्या मायमावल्या तितक्या थंडी सुद्धा. कोणी मपल्याला बांधून आलंय, कोणी रगी पांघरून आले, कोणी शाला पांघरून आले. आता उशाच आणायचं राहिलेत कीर्तनात. गोड कोणी हल्लं नाही, कोणी बोललं नाही, कोणी उठलं नाही, कोणी नीट बसलं नाही, कोणी बसून पुल्ल्याला गुदाडे दिले नाही. 2.25 तासाच्या जवळ झाले आपण सेवा करत आलोत. 11:30 वाजलेत. अर्धा तास गाव झालाय. करा क्षमा अपराध महाराज. तुम्ही शिद्ध सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सर्वांना एकच विनंती करतो, जे योग्य असेल ते गुरुजींचा प्रसाद असेल, गुरुवर्यांचा
जे काही बोलता बोलता चुकच असेल, अपशब्द असेल, वेडावाकडा असेल, बायपास असेल, विदाऊट असेल, गेला असेल, माझ्या वाणीचा दोष, माझ्या बुद्धीचा दोष परत करावा हीच सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. विठ्ठल जय जय.